जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व माता भगिनींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर महत्त्वाचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी बातमी आहे. संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये देखील महत्त्वाचा मोठा ठिकाणी बदल करण्यात आला आहे. त्याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व माता भगिनींना एकच विनंती आहे की सर्व महिलांनी सर्वप्रथम या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या महिलांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व महिलांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्व माता भगिनींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, महत्त्वाची मोठी अपडेट आहे की त्या लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार. मग आता ह्या कोणत्या बहिणी आहेत की ज्यावर अपात्र या ठिकाणीची टांगती तलवार असणार आहे? तर महत्त्वाचा निर्णय असा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल केला आहे. भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना आता एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार नाही आहे. मग त्यामध्ये तुमचंही नाव असू शकतं, तुम्हालाही पैसे मिळणार नाही आहे. आता कोणकोणत्या महिला आहेत की ज्या महिलांना एप्रिलचे पैसे मिळणार नाही आहे, अशा कोणकोणत्या महिला आहेत त्याची संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही आहे, लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का, संपूर्ण तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ह्या व्हिडिओला तुमच्या ज्या काही बहिणी असतील, तुमच्या शेजारी पाजारीच्या काही महिला असतील ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे, त्या महिलांना या व्हिडिओला शेअर करा. किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये अशा काही महिला असतील की ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतील, त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांना ही अपडेट कळेल आणि त्यांनासुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा बदल आहे की लाडक्या बहिणींवर अपात्रतेची या ठिकाणी टांगती तलवार या ठिकाणी लटकत आहे. आता कशाप्रकारे बघा, राज्यामध्ये 4 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना लाभाची रक्कम 1500 वरून 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. किती? 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र या योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी अधिक कडक पद्धतीने सुरू झालेली आहे. म्हणजेच काय, तर महिलांना 1500 रुपये ठिकाणी मिळणार होते, पण 1500 ऐवजी आम्ही 2100 रुपये देऊ असं ठिकाणी सांगितलं गेलं होतं. पण 2100 रुपये ठिकाणी अजून तरी मिळाले नाही आहे. महिलांना फक्त 1500 रुपयाच्या ठिकाणी वाटप होत आहे. आता महिलांना आशा होती की आम्हाला 2100 रुपये मिळेल, पण यामध्ये नवीन ट्विस्ट आला आहे, नवीन ठिकाणी बदल केला आहे. बदल असं झाला आहे की ज्या महिलांना 1500 रुपये मिळत होते त्यांना आता 1500सुद्धा मिळणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या काही महिलांनी फॉर्म भरले होते तर त्या फॉर्मची या ठिकाणी पडताळणी सुरू झाली, अर्जाची पडताळणी सुरू झाली, महिलांची पडताळणी सुरू झाली आहे. आणि ही पडताळणी अधिक कडक पद्धतीने सुरू झाली आहे. त्यामुळे भरपूर महिला ह्या अपात्र होणार आहेत. आणि महिला जर का अपात्र झाल्या तर त्यांना जे 1500 रुपये मिळत होते तेही 1500 रुपये त्यांना मिळणार नाही आहे. तर ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. आता यामुळे काय होणार आहे, काय तोटा होणार आहे? तर बघा, एकीकडे 1500 रुपयेवरून 2100 रुपये रक्कम मिळणे तर दूरच ज्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे, लक्षात घ्या, ज्या लाभार्थ्याच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, अशा एक ना अनेक प्रश्नांची माहिती आता संकलित केली जात आहे. म्हणजेच काय, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना ह्या योजनेमधून बाद केलं जाईल. ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्या महिलांना ह्या योजनेमधून बाद केलं जाईल. या महिलांना पुढचा हप्ता मिळणार नाही. पुढील जे काही मित्रांनो 1500 रुपये ते मिळणार नाही, किंवा पुढचा हप्ता जरी मिळाला तर त्याचा पुढचा हप्ता मिळणार नाही. कारण की चौकशी ठिकाणी चालू आहे. कधीही तुमचा फॉर्म सापडला किंवा कधीही तुमची जर का अर्जाची छाननी झाली तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. कारण जे निकष योजनेचे त्या निकषामध्ये तुम्ही बसत जर नसाल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. पण जर का तुम्ही त्या योजनेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पुढील हप्तासुद्धा मिळणार आहे, त्याच्या पुढील हप्तासुद्धा मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला कंटिन्युअसली 1500 रुपये ठिकाणी मिळतील आणि पुढे चालून 2100 रुपयेसुद्धा मिळतील, त्यानंतर 3000 रुपयेसुद्धा मिळतील. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, अनेक प्रश्नांची माहिती या ठिकाणी संकलित केली जात आहे. जर लाभार्थी महिलांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी असेल, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल तर ती या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. म्हणजेच काय, तर ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन असेल किंवा ज्या महिलांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा ठिकाणी जास्त असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. अशा जवळजवळ 92,000 महिलांची यादी जिल्हा परिषद RTO विभागाकडे या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. बघा किती, तर जवळजवळ 92,000 महिला जळगाव जिल्ह्याची ठीक आहे, तर 92,000 महिलांची यादी जिल्हा परिषद RTO विभागाकडे प्राप्त झालेली आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्यामध्ये जवळजवळ 5 लाख ते 9 लाख ज्या काही महिला आहेत त्या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. म्हणजे जो आकडा आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे खूप साऱ्या महिला अपात्र होणार आहेत. पुढील हप्ता खूप साऱ्या महिलांना मिळणार नाही आहे. जर का पुढील हप्ता तुम्हाला हवा असेल
तर सर्वप्रथम तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, प्लस मग तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे की नाही हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. जर का तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तर लिहून पाठवा, सर माझ्या घरी 4 चाकी वाहन आहे. मग तुम्हाला काय करता येईल त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्ही ह्या योजनेसाठी बसू शकाल. जर का तुमच्याकडे जे वार्षिक उत्पन्न ते 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तर तेही सांगा, जेणेकरून तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र आहात की नाही किंवा तुम्हाला काय करता येईल उपाय त्याचं मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि जर का तुमचं उत्पन्न कमी असेल किंवा 4 चाकी वाहन नसेल तर तेही लिहून पाठवा, जेणेकरून पुढील जो काही हप्ता आहे एप्रिलचा मेचा तो तुम्हाला 1500 रुपये मिळतील की नाही त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून सर्व महिलांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा नाही, 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे किंवा कमी आहे ते तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. एवढ्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना 5 एकरपेक्षा जास्त शेती नसावी लक्षात घ्या. भरपूर महिलांकडे शेती आहे, पण ती शेती काहींकडे कमी आहे, काहींकडे जास्त आहे. तर मित्रांनो किती जवळजवळ तुम्ही बघितलं तर 5 एकरपेक्षा जास्त शेती नसावी. शासकीय नोकरीसह वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आधी या ठिकाणी या योजनेसाठी आहेत. शिवाय कुटुंबातील एका व्यक्तीकडे 4 चाकी वाहन आहे अशा लाभार्थी महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांनी याचा लाभ सोडावा असे आवाहन देखील करण्यात आले होते, परंतु ह्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नसून जिल्ह्यातून फक्त 92 अर्जदारक महिलांनी ह्या योजनेचा लाभ बंद करण्याचे विनंतीपत्र जिल्हा महिला बाल कल्याण विभागाकडे दिले आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जून 2024मध्ये राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत निकषासह हमीपत्र भरून घेण्यात आले होते. यात अर्जाची पडताळणी न करता महिला लाभार्थ्यांना सरसकट आतापर्यंत 6 हप्त्यांचे प्रत्येकी 1500 लाभ देण्यात आला आहे. यात जळगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली असून यापैकी यादीतील माहिती पडताळणी करून ती सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं तर जे काय मित्रांनो यादी आहे योजनेच्या लाभार्थ्यांची काही यादी आहे ती यादी या ठिकाणी पाठवण्यात आली असून यापैकी यादीमधील जी काही माहिती त्याची पडताळणी करून ती सादर करण्याचे आदेशसुद्धा ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजेच चौकशी या ठिकाणी आदेश दिले आहे. पुढे बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये 9,75,000हून अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. किती लक्षात घ्या, जळगाव जिल्ह्यातील 9,75,000पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. शासनाच्या निकषानुसार गावनिहाय लाभार्थी महिलांची यादी तयार करून त्यांच्या किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन आहे किंवा नाही या संदर्भात पडताळणी केली जात आहे. महिला व बालकल्याण विभागाकडे व RDOकडे 92,860 लाडक्या बहिणींची यादी पाठवण्यात आली आहे. त्या अर्जाची पडताळणी अंगणवाडी सेविकामार्फत घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. यात ज्या महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना बाद केले जाणार आहे. तर ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. आता तुमचीसुद्धा ठिकाणी अर्जाची छाननी होणार आहे, त्यामुळे भरपूर महिलांना 1500 रुपये मिळणार नाही आहे. पुढील जो काही हप्ता एप्रिलचा त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहे. तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे की नाही, 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे की कमी आहे ते लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.